नमस्कार, मी दीपाली. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. कल्याण डोंबिवली MCHI या बिल्डर संघटनेच्या वतीने 14व्या गृहोत्सवाचे आयोजन 23 ते 26 जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे. हा गृहोत्सव कल्याण पश्चिमेतील फडके मैदानात सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत पार पडणार असल्याची माहिती MCHI चे माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी दिली आहे. या गृहोत्सवास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा, माजी खासदार कपिल पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, विश्वनाथ भोईर, राजेश मोरे, महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. MCHI ने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माजी अध्यक्ष पाटील यांनी ही माहिती दिली. या प्रसंगी MCHI चे अध्यक्ष राजेश गुप्ता, सचिव सुनील चव्हाण, भरत छेडा, अरविंद वरक, मनोज राय, अमित होडचंदानी, रोहित दीक्षित, राहुल कदम आदी मान्यवर उपस्थित होते. या गृहोत्सवात 50हून अधिक बिल्डरचे 150 गृहप्रकल्प मांडण्यात आले आहेत. एका छताखाली हे प्रकल्प ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. कल्याण डोंबिवलीतील घरांच्या किमती 16 लाखापासून 1 ते 2 कोटी रुपये पर्यंत आहे. या गृहोत्सवाची माहिती देताना रवी पाटील यांनी सांगितले, सालाबाद प्रमाणे MCHI गृहोत्सवाचे आमचे 14वे वर्ष हे आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत. 23 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत हा गृहोत्सव साजरा केला जाणार आहे. यामध्ये एका छताखाली नागरिकांना घरांचे अनेक प्रोजेक्ट बघायला मिळतात आणि अशा परिस्थितीमध्ये 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा एका जागेवर फिरून खऱ्या अर्थाने माहिती उपलब्ध करून घेण्याचे मोठे स्थान कल्याण डोंबिवलीचे MCHI चे युनिट गेले 14 वर्ष करत आहे. या गृहोत्सवाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील असतील, खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे असतील, त्याचप्रमाणे सर्व आमदार असतील, महापालिका आयुक्त, कलेक्टर असतील, अशा सर्व राजकीय, सामाजिक, शासकीय मंडळींना आम्ही आमंत्रित करत आहोत. 100% विकासाची जबाबदारी आहे. आमच्या शहराचे प्रदूषणाची पातळी कमी होता कामा नये. आम्ही सुद्धा नागरिक आहोत. त्यामुळे हिरवे नेट जे त्यांनी लावायला सांगितले आहे ते 90% बिल्डर्सने लावले आहेत. जे कोणी नेट लावणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर माजी MCHI अध्यक्ष राजेश गुप्ता यांनी सांगितले, आम्ही हे गृहोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यात नागरिकांना योग्य दरात घर मिळावे तसेच त्यांना त्याची माहिती ही आपल्या माध्यमाद्वारे मिळावी. हा गृहोत्सव 23 जानेवारी ते 26 जानेवारी असेल. प्रत्येक बिल्डरच्या स्वतःच्या स्पेशल अशा ऑफर आहेत. कोणी डिस्काउंट देत आहे, कोणी स्टॅम्प ड्युटीत ऍडजस्ट करत आहे. अशा प्रकारे MCHI चे अध्यक्ष रवी पाटील व माजी MCHI चे अध्यक्ष राजेश गुप्ता यांनी गृहोत्सवाची सविस्तर माहिती दिली. MCHI क्रीडा कल्याण डोंबिवली युनिट तर्फे सालाबाद प्रमाणे आज 14वे वर्ष आमचं आहे. गृहोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतोय आणि 23 ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे. याच्यामध्ये खऱ्या अर्थाने नागरिकांना एका छत्रीखाली हजारो घरांची बघण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असते. अनेक प्रोजेक्ट त्या ठिकाणी बघायला मिळत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा एका जागेवर फिरून खऱ्या अर्थाने माहिती उपलब्ध करून घेण्याचं एक मोठं स्थान हे क्रीडा MCHI कल्याण डोंबिवली युनिट हे 14 वर्ष करत आलेलं आहे. येणाऱ्या एक्झिबिशनमध्ये गृहोत्सव जो आमचा उत्सव आहे त्याच्यामध्ये या महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब असतील, सुरेश बाळामामा म्हात्रे खासदार असतील, त्याचप्रमाणे सर्व आमदार असतील, महापालिका आयुक्त असतील, कलेक्टर असतील, पोलीस आयुक्त असतील, असे सर्वच राजकीय, सामाजिक, सरकारी, शासकीय सगळी मंडळी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करत असतो आणि त्यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे. बिल्डरनी त्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी. 100% ती जबाबदारी विकासकाची आहे. 100% विकासकाची जबाबदारी आहे. कारण की आमच्या शहराचं प्रदूषणाची पातळी ही कुठल्याही परिस्थितीत खराब होता कामा नये. आम्ही सुद्धा नागरिक आहोत. आम्ही सुद्धा काम करतोय विकासक म्हणून आणि त्या ठिकाणी ती आमची जबाबदारी आहे. हिरवं नेट जे काही त्यांनी आम्हाला लावायला सांगितलं आहे ते आमच्या 80-90% बिल्डरनी लावलेलं आहे. ज्या काही बिल्डरनी केलं नसेल त्यांच्यावर कारवाई करा. बिर्ला कॉलेज परिसरात असं नाही आहे की मागच्या वेळेला ड्रग्ज पकडल्यामुळे आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक आदेश काढला होता की ड्रग्ज आणि जे काही अंमली पदार्थ कॉलेज आणि स्कूलच्या आजूबाजूला विकले जातात त्या ठिकाणी 100 मीटरच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारच्या टपऱ्या टुपऱ्या नाही पाहिजे. त्याची अंमलबजावणी
सगळ्या शाळांमध्ये करण्याचं काम त्यावेळेला महापालिका आयुक्तांनी केलं आणि त्याचंच बिर्ला कॉलेज एक ठिकाण माझ्या भागामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा ते झालं. तर आम्ही तात्काळ लगेच बिर्ला कॉलेजकडे मागणी करून त्याचं CSR फंडातून तिथं सुशोभीकरण केलं. तर या होता शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच धैर्य, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.